दरम्यान आमच्या मीडिया मित्रांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्या ठिकाणी एक मुलाखत आपण पाहिली. तर आपण पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्या दिशेने वळणार आहोत. जय अंबे 11 गिरगाव या संघाकडून गोलंदाजी मार्फत ऐश्वर्य यांनी संधी निर्माण केली होती. पहिला चेंडूवर बंटी बद्रिकेला बाद करता आलं असतं, पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी उणीव जाणवली आणि बंटीला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळालेली आहे. स्ट्रायकर एंडला बंटी, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक तुफानी अर्धशतक झळकावलं रॉयल स्टर्नच्या टीमसाठी. या ठिकाणी येणाऱ्या 27 ऑगस्टला दहीहंडीचा महोत्सव देखील आपण याच ठिकाणी तयार करण्यात आले. मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा संधी आहे. आता मात्र खेळाडू कोणती चूक करत नाही. महत्त्वाचा गडी बाद होतोय, ज्याने 19 चेंडूमध्ये 78 धावा कुठल्या, असा रायगडचा खेळाडू. आणि जीवनदान मिळाल्यानंतर संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं आहे गोलंदाजाने देखील. सर्व क्रीडा रसिक क्रिकेट प्रेमींना विनंती राहील, सर्व रसिक प्रेक्षकांना 27 ऑगस्टला दहीहंडी महोत्सव आपण याच ठिकाणी साजरा करणार आहोत. निश्चितच संस्कृतीचं एक माहेरघर, उत्सवाचं एक वेगळं स्थान म्हणून उत्तर मुंबई आपण पाहतोय, ज्याचा उल्लेख आत्ताच मनोगत व्यक्त करताना सन्माननीय साहेबांनी केला. त्यामुळे निश्चितपणे आपण देखील याची नोंद घ्या. उत्तर मुंबई नाही तर मुंबई उपनगरमधील कित्येक नामांकित गोविंदा पदकं या ठिकाणी येणार आहेत. तुर्तास तरी पुन्हा एकदा मैदानावर जाऊया आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये मनीष पाटीलजी या ठिकाणी आहेत. मीरा भाईंदरचा अजून एक आवाज आपल्याबरोबर या ठिकाणी जॉईन होतील. अर्षद पेंढारी. मी साहेबांना सांगू इच्छितो, या स्पर्धेमध्ये गतवर्षी राजापूर, लांजा, चिपळूण, यावेळेस आपण पालघर, ठाणे, भिवंडी, उरण, पनवेल, कळंबोली, आता मात्र अलिबाग या परिसरातील अजून काही खेळाडू आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय योगेश, तर स्ट्राईकला अर्षद पेंढारी. अर्षद तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि पाहूया ते तुफान मैदानाच्या आतमध्ये येईल का. पण तुर्तास ऐश्वर्याचं कौतुक व्हायला हवं. 2 संधी त्यांनी आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न केले. ही तिसरी संधी असेल का. बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विक्रांत, बॉल खाली येतोय, जजमेंट घेतो, कॅच टिपतोय, 0 फलंदाज अर्षद. होत आहेत बाद. अप्रतिम झेल, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. मुंबई प्रीमियर लीग पहिलं पर्व जे आपण पाहिलं वानखेडे स्टेडियमवर, त्या ठिकाणी देखील या खेळाडूने आपला खूप चांगला नावलौकिक तयार केला. तोच DN नगर अंधेरीचा गोलंदाज, याला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. आणि नक्कीच या चेंडूवर अजून एक यश मिळतंय. अर्षद पेंढारी खेळाडू बाद होताना आपण पाहतोय आणि तो नवीन फलंदाज ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी राहील. कारण या अगोदर आपण योगेशला पाहिलं, बंटी बद्रिके, अमित कोरी आहे नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्राईकला नवीन फलंदाज अजय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमिर पोहोचत आहेत. खरं तर आमिर पहिला क्रमांक डिझर्व करतो रॉयल स्टर्नच्या टीमसाठी, पण आता सुरुवातीला थोडेसे अडखळले बंटी बद्रिके, त्यानंतर हर्षद पेंढारी यांना सुद्धा जास्त काही योगदान देता आलं नाही आहे. पण आता आमिरवर जबाबदारी वाढते. फुललेनचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, पाय अक्षरशः खेळपट्टीवर रोवले आणि डिफेन्सिव्ह अंदाज आमिर दाफेदाचा पाहायला मिळाला. येतोय हा डॉट बॉल. नक्कीच एका बाजूला वंडर बॉय ऑफ DN नगर अंधेरी is trying hard as far as bowling is concerned. On the other hand, batsman wonder boy मीरा भाईंदर, आमिर दाफेदार, दर्जेदार खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू जलद गतीने मिस टाइम स्ट्रोक, कम्प्लिटली वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना ऐश्वर्या सुर्वे. बघा 3 ते 4 पावलांचा रनअप आहे. व्यासपीठावर आपण स्क्रीनवर पाहतोय सन्मान्य आदरणीय उत्तर मुंबई माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब, दीपकजी पाटणेकर साहेब, महेशजी राऊत, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अमरजी शहा, आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईकला आमिर दाफेदार, नॉन स्ट्राईकला अमित कोरी. कारण त्या बॉल नंतर लगेच अमित त्याच्याशी जाऊन काहीतरी चर्चा केलेली आहे. अनुभव आहे अमितकडे. आमिरचा हा फटका फसला पॉइंटला. क्षेत्ररक्षक काही कारणासाठी या ठिकाणी थोडे कमी पडले, थोडे दूर होते, सर्कलच्या अगदी नजीक असल्यामुळे हा झेल होता राहिला. पण या ठिकाणी अमित कोरी यांनी काहीतरी चर्चा केली होती, पण त्या चर्चेचं स्वरूप काय आहे ते मात्र कळलं नाही आहे. पण या 2 धावा मिळत आहेत रॉयल स्टर्नर्सला. धावसंख्या पोचते ती म्हणजेच अक्षय निर्मल. बॉल त्या कठड्यावर होता वरती, त्यामुळे डिक्लेअर आहे. येस डिक्लेअर, येस परफेक्ट. मागच्या सामन्यामध्ये रॉयल स्टर्नर्सचा स्टनिंग परफॉर्मन्स आपण पाहिला. म्हणजेच आपण वेगवेगळे विक्रम स्कोरशीटवर पाहिले, म्हणजे ज्यामध्ये फास्टेस्ट 50 असेल, ज्यामध्ये षटकारांची तिकडी असेल, त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वोच्च धावफलक पाहिला. तर एकंदरीत या सामन्यामध्ये त्या विपरीत काहीतरी घडताना पाहायला मिळालेलं आहे. सुरुवात रॉयल स्टर्नरची तितकी चांगली नाही आहे, पण अजूनही राजू सर 4 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यातल्या त्यात अमित कोरी ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगलीच सुरुवात दिली होती रॉयल स्टर्नर्सला,
तसाच खेळ अमित कोहलीच्या वतीनं अपेक्षित आहे. तुर्तास चांगली सुरुवात होते ती म्हणजेच जय अंबे गिरगाव रायगडची. यस नक्कीच युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन पैसा जिमखाना सिद्धेश्वर बॉईज आणि अजय स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉस्टार चषक 2024 तिसरं वर्ष तिसरं पर्व ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व प्रमुख आयोजक गणेशजी बारे, त्याचप्रमाणे महेंद्र बबन गुरव यांच्या माध्यमातून हे स्पर्धेचं आपण स्वरूप पाहत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दीपकजी पाटणेकर साहेब, महेशजी राऊत, पायातला चेंडू खोदून काढलाय, दॅट शुड बी टेकन गॉन, अनदर विकेट लॉस्ट, रॉयल स्टनर अमित कोहली, खेळाडू बाद होतोय. जनमित्र फाउंडेशन अध्यक्ष दीपकजी पाटणेकर साहेब, त्याचप्रमाणे सचिव राजेशजी भट साहेब, कुणालजी केरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, महेशजी राऊत साहेब, त्याचप्रमाणे अमरजी शहा या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. गेले 2 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहतोय. मला आठवतंय मणीजी की 2012-13चं वर्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीला नाव दिलं साहेबांनी. त्या वर्षी 500 टीम उत्तर मुंबईमधल्या खेळलेल्या आणि 500 टीम विदाऊट एंट्री, प्रवेश शुल्क फ्री. साहेब व्यासपीठावर आले, काही मान्यवर होते, त्यांनी सांगितलं फळांची व्यवस्था कोण करणार, मुलांचा नाश्ता कोण करणार, आणि त्यानंतर 500 टीम खेळल्या उत्तर मुंबईतील. त्यानंतर फायनल आठवडाभर स्पर्धा झाली आणि त्यानंतर ते स्वरूप पाहिलं ज्याचं गेल्या वर्षी उद्घाटन झालं. अतिशय चांगला टप्पा गेल्या वर्षी उद्घाटन झालं आणि खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण आज पाहतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी संकुल, आणि त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त मिळालं. प्रत्येकजण आले खेळायला, उत्तर मुंबईतील खेळाडू, प्रवेश शुल्क फ्री, नाश्ता जेवण सर्व काही, आणि त्यानंतर एक वेगळं स्वरूप स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल जाता येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल तयार झालं. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढल्या, डीप पॉईंटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी येतोय, फील्ड करतोय इश्तियाक, चांगली थ्रो, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या 1.3, 6 धावा, 3 गडी बाद. दरम्यान जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये अगदी भिंतीला खेटून बसलेले आहेत, आपण मैदानाच्या बाहेर या प्लीज. आता अंतिम 3 सामने बाकी आहेत आजच्या वेळापत्रकातले, आणि त्याचमुळे तो वाद होऊ नये म्हणून आयोजकांच्या वतीने सूचना येते. विक्रांत तयार, धीम्या गतीचा बॉल, केलाय प्रहार, वंडर बॉय ऑफ मीरा रोड आमिर दाफेदार बनतोय जबाबदार, खेचतोय षटकार. धावसंख्या डबल डिजिट मध्ये 12. नक्कीच धावसंख्या 12 या ठिकाणी आलेली आहे. मात्र दर्जेदार आमिर दाफेदार याला आपण पाहत आहोत. 3 गडी बाद, धावसंख्या 12, दुसरं षटक मार्गस्थ. आक्रमकता आणावी लागेल, कारण यानंतर आपण पाहणार आहोत जो संघ या अगोदर ताई पॅकर्स पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा. मी साहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून काल आणि आज 2 दिवस या ठिकाणी खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू, फ्लॅट, अजून एक सडक पर कडक, दिल धडक धडक, छक्का, 6 धावा, षटकार. स्ट्रोकसाठी एक जागा ॲडजस्ट केली, फोर्स केलं, इलिव्हेशन तितकं नव्हतं, पण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखून आमिर दाफेदार फलंदाजी करतो. बॅक टू बॅक 2 षटकार. नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा आमिर दाफेदारच्या नावावर आहे, आणि महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशमध्ये जाऊन देखील तितकाच चांगला खेळ आमिर दाफेदारचा पाहायला मिळाला आहे. त्याचमुळे जबाबदारीची जाणीव त्याच्याकडे आहे, आणि ती जाणीव मनात ठेवून आता त्या धावांची उणीव भरून काढतोय आमिर दाफेदार. नक्कीच जाणीव असेल आणि उणीव असेल तर निश्चितपणे एखादा फलंदाज संघासाठी काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी पेश करतोय. आवश्यकता आहे ती म्हणजे स्वतःला सिद्ध करायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्ही प्रसिद्ध होत नाहीत. त्यामुळे यू जस्ट प्रूव्ह युअर सेल्फ, देन यू बिकम अ पॉप्युलर. गोलंदाज सज्ज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, प्रमुख गोलंदाजावर आक्रमण, काउंटर अटॅक, संधी आहे कव्हरच्या वरून, हा देखील चेंडू सीमा पार, षटकार. व्हॉट अ शॉट. 3 चेंडू आणि सलग 3 चेंडूवर 3 षटकार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते, आणि ते नाव आहे मैदानाच्या आतमध्ये आमिर दाफेदारचं. लगातार 3 षटकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले, तर टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षकांनो. 3 षटकार लगातार 3 चेंडूंवर आमिर दाफेदारच्या वतीनं पाहायला मिळालेले आहेत. खेळाडूंच्या खांद्यावर जर अपेक्षांचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात, आणि तीच मजबूत खांद्यांची फलंदाजी आमिर दाफेदारची. 2 षटकांचा खेळ संपला. रॉयल स्टनर्स एका चांगल्या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करतोय. 24 धावा, 3 गडी बाद. नक्कीच खूप चांगल्या प्रकारची जबाबदारी आपण पाहतोय. जसं आपण म्हणतो की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे कमबॅक केलं प्रीतम परब, मॅन फ्रॉम गोरेगाव, हा देखील आक्रमक फलंदाज आहे. जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत्या ऐश्वर्या सुर्वे. कारण आपण म्हणतो ना, प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. बघूया किंमत कोणत्या संघाला मोजावी लागतं, कारण विचार बदला नशीब बदलेल, काही घडू शकतं. स्ट्राईकला प्रीतम परब, गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट ऐश्वर्या सुर्वे. ऑन साईडला फोर्स करायचा प्रयत्न, मिड ऑनला प्रोटेक्शन आहे आणि खूप महत्त्वाच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण उभं आहे, कारण एक एक धावेचं मोल आता जय अंबे 11 गिरगाव रायगड संघाला माहिती आहे. त्याचमुळे आता स्ट्राईकवर रोखलं जाते प्रीतम परबला. नक्कीच आपण पाहतोय हा चित्तथरारक थरार क्रिकेटचा. सप्ताह क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. हवेमध्ये उंच मारलेला फटका, तारामंडलमध्ये चेंडू आहे, मात्र या ठिकाणी संधी निर्माण होणार. विशारद पागारे जबरदस्त कामगिरी करताना रायगडमधल्या वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व खेळाडू आपण पाहतोय. आणि अजून एक महत्त्वाचा खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन ॲज पर ॲज रॉयल स्टनर मीरा रोड इज कन्सर्न. प्रीतम परब आउट झालेला आहे. खेळाडू बाद. मच निडेड विकेट फॉर टीम जय अंबे 11 गोरेगाव रायगड. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत, इसरार पोहोचत आहेत, म्हणजेच बाबू या नावाने ते सुपरिचित आहेत. पाहूया आता तो खेळ बाबूचा पाहायला मिळेल का. पण एका बाजूनं जर आमिर दाफेदारचा खेळ पाहिला तर त्याच्या खेळामध्ये तो दमखम दिसतोय, त्याच्या खेळामध्ये तो जबाबदारीचा गुण दिसतोय. पण इतर फलंदाजांना सुद्धा ती जाणीव ओळखून खेळावं लागेल, कारण आता हे दोन खेळाडू जे ग्रामीण फॉर्मॅटमध्ये रॉयल स्टनर्ससाठी खेळत आहेत, या दोघांची बॉन्डिंग खूप महत्त्वाची ठरेल. मधल्या फळीतील या दोन फलंदाजांनी जर जबाबदारी ओळखली तर मग 5 षटकांपर्यंत 70पर्यंत मजल जाऊ शकेल रॉयल स्टनर्सची. नक्कीच दोघांकडे क्षमता आहे. आपण आमिर दाफेदार आणि इसरार बाबूला नेहमीच पाहिलेलं आहे. मला आठवतंय 25 डिसेंबर अटल चषक ज्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिंपोली चिकवाडीच्या मैदानावर, ज्यावेळी जिया 11 कडून इसरार आणि मुन्ना दोघंही खेळले होते उभे. आता मात्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो इस्राची एक स्टाईल आहे, बॅकफुटला जाऊन रूम बनवून पॉईंट आणि कव्हरला खेळायचं. ज्या प्रकारची उंची त्याला लाभलेली आहे आणि बॉटम एंडचा चांगला वापर करतो. एक धाव मिळाली, धावसंख्या 25. बॅकफुटला बॅलन्स करून स्लॅश आणि पंच खूप चांगले खेळतो. पण एका बाजूला ऐश्वर्याची स्तुती व्हायला हवी, कारण त्यांनी आतापर्यंत 3 विकेट्स आपल्या नावावर केलेले आहेत आणि इकॉनॉमिकल राहिलेत. ही सर्वात महत्त्वाची बाब ऐश्वर्या सूर्यसाठी. चांगलं स्पेल आतापर्यंत ते कॅरी करतायत. ओ दांडीगुल फलंदाज बाद. ज्या फलंदाजाला बाद करण्याची गरज होती तो फलंदाज ऐश्वर्या बाद करतोय. आमिरला परतावं लागते. मोठा धक्का बसतोय रॉयल स्टनर्सला. नक्की जबरदस्त गोलंदाजी ऐश्वर्या सूर्य. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई पूरी तरह से. यू मिस आई डेफिनेटली इट गॉन क्लीन बोल्ड. त्रिफळाचित. आणि आमिर दाफेदार एक दर्जेदार खेळाडू, हा देखील आता डगआउटच्या दिशेने आपण चालताना पाहायला मिळतो. आपण आताच नुकताच उल्लेख केला एका पार्टनरशिपची गरज आणि त्याच्यामध्ये हा खेळाडू फार महत्त्वाचा. चांगला टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण आणि उजव्या यष्टीचा वेध. खेळाडू बाद. सकाळी आपण मुकेश दासला गोलंदाजी करताना पाहिलं होतं, ज्याने 4 विकेट्स मिळवल्या होत्या. आणि आता ऐश्वर्या सुर्वे हा दुसरा गोलंदाज आहे जो एका डावात 4 विकेट घेतोय आणि अजून संधी आहे फायफर कंप्लीट करण्याची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच शुभम जाधव पोहोचतोय. अजूनही बॅटिंगमध्ये एक चांगलं स्ट्रेंथ आहे, चांगलं बॅटिंग युनिट आहे रॉयल स्टर्सकडे. पाहूया तोच फायदा फलंदाज देत आहेत का. धन्यवाद साहेब. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उत्तर मुंबई सन्माननीय माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान संपूर्ण उत्तर मुंबईचा कायाकल्प आपण पाहिला. उद्यान सम्राट म्हणून आणि वेगवेगळी क्रीडा संकुल आज तुम्हाला ही सर्व उपलब्ध होताना पाहायला मिळते. त्याचं प्रमुख कारण आणि ज्या माध्यमातून युवांना सोबत घेऊन पुढे एकदा नवीन त्यांच्यामध्ये ऊर्जा स्रोत देण्याचं एक माध्यम म्हणजे नेहमीच आम्हाला मिळालेलं पाठबळ, याचं फार मोठं योगदान. टो क्रशिंग यॉर्कर, ज्याला टिपिकल मुंबई क्रिकेटमध्ये बुंधा म्हणतात, ब्लॉक ऑल. बट शुभम जाधव रिअली मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. अनफॉर्च्युनेट. जर चुकला असता तर निश्चितपणे या ठिकाणी जाऊन आदळला असता मणिजी स्टंपवर. परफेक्शन पाहायला मिळतं ऐश्वर्या सूर्यचं. आणि आतापर्यंत त्यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 11 चेंडू हाताळलेत त्यांनी या स्पेलमध्ये आणि 4 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. 5 गडी बाद, 25 धावा. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला. ऑन साइड लाडव्या बॅटनं हा स्ट्रोक सजवलाय मिड विकेटला. 1 बाउन्स घेऊन सीमारेषा पार. या षटकाचा शेवट दमदार. 3 षटकांचा खेळ संपला. रॉयल स्टनर्स संघ पोहोचलेला आहे 29 धावा, 5 गडी बाद. अशाच फटक्यांची सातत्याने गरज आहे रॉयल स्टनर्स या टीमला. पण एका बाजूला कौतुक व्हायला हवं ते म्हणजे ऐश्वर्याचं, ज्यांनी 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि आपलं स्पेल कंप्लीट केलंय. आता 2 पर्याय अजूनही बाकी आहेत. पाहूया कुठल्या 2 गोलंदाजांना वापरलं जाईल या ठिकाणी.
चला जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजूनही 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहे. ही मॅच मोजून आपण 3 मॅच कंप्लीट करणार आहोत. शरदजी साटम साहेब, कुणालजी केरकर, प्रमोदजी गाग, राजेशजी भट्ट, महेशजी राउत, ब्रह्मदेव तिवारी, इनका भी हार्दिक स्वागत. सुनीलजी मोहिते, काल पण होतो मी, एका कोपऱ्यात होतो. हा, नवीन बॉलर अंकुरच्या विरोधात तगडा प्रहार, बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही झुकणार, माझा खेळ जारी ठेवणार. बाबूच्या वतीने येतोय दमदार षटकार. जबरदस्त बॅटिंग स्ट्रॅटेजी. समोर अंकुर सारखा व्यावसायिक खेळाडू असताना मी सुद्धा व्यावसायिकता सोडणार नाही, माझ्या संघाची पडती बाजू सोडणार नाहीये. आणि त्याच ठिकाणी आता उभा ठाकलाय अंकुर समोर, तो म्हणजेच बाबू. आता या ठिकाणी हा षटकार खूप काही सांगून जातोय. मी सुद्धा आहे तयार मोठ्या धावफलकासाठी. अंकुर तयार. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये सर्कलच्या आतमध्ये, डीप मधला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची होते वाट. तरुण बॉल कव्हर करतोय, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 36 धावा. मणिजी, या ठिकाणी डे नाईट क्रिकेट, टेनिस क्रिकेट असेल किंवा भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट असेल, ज्या ज्यावेळी हा संघ आलेला आहे त्या त्यावेळेस इस्रार ज्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यावेळेस त्याने घणाघाती हल्ला केलेला आहे. हे या मैदानाचं विशेषतः इस्रारचं वैशिष्ट्य आहे. क्या बात आहे. शुभमच्या समोर धीम्या गतीचा बॉल, बॅकलिप तर होती पण थोडी घाई झाली, कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं. अंकुरकडे विविधता आहे आणि तीच विविधता त्याच्या कामी येते. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर पुनरागमन कसं करायचं अंकुरला ते खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येते. धावसंख्या झाले 36, 5 गडी बाद रॉयल स्टनर. शुभम तयार स्ट्रायकर एंडला. तेज गती बॉल होता, नियंत्रण चुकलेला बॉल, लेगस्टनच्या बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या स्वरूपातली एक धाव जोडली जाते, धावसंख्या पोहोचते 5 गडी बाद 37 धावा. या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते की पाऊस आता तरी येईल का. पाहूया ती तुमची प्रार्थना स्वीकारली जाईल का. 5 गडी बाद 37 धावा. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलेलं आहे ते म्हणजेच अंकुरने. मणिजी, तुमचा आवडता सण नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन जो आता आपण साजरा करणार उद्या, त्यामुळे नक्कीच पावसाचे आगमन येणं आवश्यक आहे. ओ, टिपिकल स्ट्रोक, रिषभ पंत स्टाईल मध्ये मारलेला फटका ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, हा येतोय चौकार. काही स्ट्रोकसाठी शब्द अपुरे पडतात, त्यातला हा स्ट्रोक पाहायला मिळालेला आहे. कदाचित त्यांनी फक्त बॅकलिपचा वापर अचूक केला, कनेक्शन अत्युच्च जुळलं आणि त्याचमुळे हा चौकार आपण पाहतोय. आणि एक चांगला स्ट्रोक स्क्वेअर लेगला खरं तर शुभमने पूर्ण केलेला आहे. तुमचा क्रमांक कुठला आहे त्याला महत्त्व नाही, तुम्ही कुठल्या क्रमावर कसं खेळताय त्याला महत्त्व दिलं जाते. आणि शुभमचा तो जबाबदारीचा खेळ, जबाबदारपूर्वक खेळ करणं गरजेचं आहे. गेंदबाजी के लिए तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद शुभम के लिए, फुल लेन गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हैं बल्लेबाज. यहाँ पर जो बल्लेबाजी कर रहे थे शुभम जाधव, एक तरफ इजरार बाबो कमाल की बल्लेबाजी ये भी कर रहे हैं. और जिस तरह की स्टार्ट यहाँ पर इन्होंने दी है जिससे एक लिफ्ट हो चुका है स्कोर. अजून जास्त लिफ्ट झाला पाहिजे असंच कुठे वाटते, कारण आता जवळपास धावसंख्येचा आढावा घेतला तर 42 आहे, 42 आहे. अंकुर तेज गती बोलत ऑनसेल टर्न करण्याचा प्रयत्न, अपील तर होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सुनील चावरी अवेलेबल होते सर्कलच्या आतमध्ये, एक सिंगल पूर्ण केली जी असेल लेग बाईटची. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 43 धावा, गडीबाद झालेले आहेत 5 गडीबाद 43 रॉयल स्टनर्स. येस, 5 गडी बाद 43 रॉयल स्टनर. शेवटच्या षटकामध्ये निश्चितपणे अजून 15 धावा. एकंदर आपण पाहू शकतो की या ठिकाणी 57-58 धावा जर निघाले किंवा 60चा आकडा जर पार केलात तर निश्चितपणे या ठिकाणी ज्या प्रकारचं दानिश आदिल यांच्यावर जबाबदारी राहील आणि सामन्यामध्ये एक रंगत वाढू शकते. कारण यातील विजेता संघ खेळणार आहे तो म्हणजेच ताई पॅकर्स पालघर संघाबरोबर. थोडासा आपण विश्रांती घेऊया कारण मीडियावाले या ठिकाणी जॉईन होत आहेत. दीपक पाटणेकर सर, ओव्हर टू यू.
धावसंख्या झालेली आहे 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. राज बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले, पुल केलाय बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचतोय बॉलवर. तोपर्यंत एकच धावेचा मानस या दोन फलंदाजांचा दिसतोय आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपण्याच्या मार्गावर संपलाय. धावसंख्या झालेली आहे रॉयल स्टर्नरची 50. जिंकण्यासाठी जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघाला आवश्यकता आहे 30 चेंडू 51 धावा. 30 बॉल्स अँड 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. धावांचा पाठला केला जाईल, नाही केला जाणार, इतर घडामोडी आपण नक्कीच पाहणार आहोत. अजूनही जर आपण tenniswicket.in ला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि आता 19 लाखांचा मित्र परिवार आपण जमा केलेला आहे. लवकरच 20 लाख होतील ही अपेक्षा ठेवूया. आपण पाहतोय नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 पर्व 3. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रॉयल स्टर्नर्स कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देत नसते. मागच्या सामन्यामध्ये आपण ते पाहिलं. 3 आकडी जो धावफलक होता तो गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला होता. काही अंशी तो प्रयत्न सिद्धेश्वर बॉईजचा फसला, पण त्यांच्या त्या कर्तृत्वाला सलाम असेल. पण आता एक लो स्कोरिंग टार्गेट सेट झालेल्या पूर्ण दिवसभरातला आपण जर निच्चांक पाहिला तर 50 आहे. पण एक जशी चर्चा राजू सरांनी केली होती की बॉलिंग युनिट चांगलं आहे रॉयल स्टर्नरचं, ज्यामध्ये आदिलचं नाव घेतलं जाते, ज्या म्हणजे दानिशचं नाव घेतलं जाते. त्याचमुळे त्या दोन गोलंदाजांवर तर नक्कीच तो विश्वास कॅप्टन ठेवतीलच. पण पाहूया सुरुवात कशी होते या 50 धावांचा पाठलाग करताना, 50 धावा डिफेंड करताना. धन्यवाद मनीषजी. युवक मंडळ जनमित्र फाउंडेशन पैसा जिमखाना, त्याचप्रमाणे अजय स्पोर्ट्स आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉर्थ स्टार चषक 2024 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. 3रं वर्ष 3रं पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. चला वेळ घेऊ नका, त्वरित मी विनंती करेन रॉयल स्टर्नर संघाच्या कर्णधाराला आपण लवकरात लवकर राकेशजी फिल्डिंग सेट कीजिए. आमिर आपणास विनंती राहील. त्याचप्रमाणे सलामीची जोडी जय अंबे 11 गिरगाव रायगड, थॉमस आणि अंकुर सिंग. सलामीची जोडी आपण पाहतोय सुनील चावरी आणि तितकाच घातक मुंबई का तुफान थॉमस डायस. दैसर या परिसरातील ज्या प्रकारे आपल्या बॉक्स क्रिकेटने ज्याने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली, आनंदनगर, दैसर पूर्व, दौलतनगर, त्यानंतर बोरिवली, माघाट आणि टाटा पॉवर, लकवा क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, त्यानंतर दैसर बॉईज संघाचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या माध्यमातून. त्यावेळीच्या संघामध्ये बिपिन जटाकिया, बून, त्याचप्रमाणे फ्रँकी, त्यानंतर बाळा कुलकर्णी यांच्याबरोबर आपल्या क्रिकेटची सुरुवात. तदनंतर निलेश परदेशी, त्यांचे मित्र यांच्या माध्यमातून रायगड या संघामध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली. NPL शारजाचं विजेतेपद, अजिंक्यपद, त्यानंतर आपण वेगवेगळ्या नामांकित स्पर्धांमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. आणि असा आपल्या मुंबई का तुफान थॉमस डायस हे मात्र आता या ठिकाणी आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. प्रेक्षकांना सांगू इच्छितो, काल आणि आज जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, बोरिवली पश्चिम म्हणजे MHB कॉलनी या ठिकाणी देखील लेजंड टेनिस क्रिकेटर स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी सुरू आहे. त्या ठिकाणी काल हाच रायगड संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. आणि आता देखील आपण क्वार्टर फायनलमध्ये पाहतो. जिंकल्यानंतर निश्चितपणे संधी मिळू शकते, मात्र रॉयल स्टर्नर एक रॉयल परफॉर्मन्स द्यावा लागेल, स्टनिंग परफॉर्मन्स द्यावा लागेल. देन इट विल बी really easy to play against Thai Packers Palghar in the semis. Let's see what kind of strategy they are looking for against Raigad opener batsman Jembe 11 Girgaon. The opening batsman is on strike, Thomas Dias, and the non-striker batsman technically sound, but yes, the experienced campaigner Sunil Chauri. So the first over, पहली ओवर लेकर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. और पहली गेंद मिस टाइम स्ट्रोक, लेकिन क्या क्लियर होगा? ओ यहां पर नसीब का साथ, केबल को लगकर गेंद यहां पर नीचे आती हुई, लेकिन मौका था. आमिर दाफेदार बिल्कुल वहां पर तैयार थे. नरेश ठोमरे इनकी पहली गेंद पर सामने प्रहार करने की कोशिश की थी. 1 रन मुकम्मल. शुरुआत 1 के साथ. एकूण आपण बघितलं तर या 5 षटकामध्ये 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि
फार मोठं आव्हान नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या मोठी आणि छोटी नसते. 29 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता, 51 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ थॉमसला मिळाली नाही आहे. क्रिकेटमधील एक अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आपण नॉस्टार चषक 2024 ऑफटाईमच्या बाद चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कट घेऊन चेंडू जाईल थर्डमॅनमध्ये. एक धावेल एकेरीनं सुनील चौरीनं आपलं खातं खोललंय. धावफलकावरती धाबा 2. दोन्ही बॅटरचं आपण बघितलं तर राजू खातं खोललं गेलेलं आहे. 51 धावांचा पाठलाग होतोय. बिनबाद 2 अशी सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये. नक्कीच या अगोदर देखील पहिल्या डावामध्ये आपण पाहिलेलं या पहिल्या सामन्यामध्ये 4 बॉलमध्ये 4 होते आणि त्यानंतर 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार खेचले होते. मनीषजी ज्यावेळेस आमच्याबरोबर कॉम्बॉक्समध्ये होते पहिल्या सामन्यामध्ये जय अंबे 11 रायगड गिरगावचा संघ आपण पाहतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा स्लोवर 1 फ्लॅट 1 बाउन्स. चेंडू सीमा पार की बाहेर आहे बघूया. येस चौकार खणखणीत दणदणीत थॉमस डायच्या बॅटमधून येतोय. डिस्क्वेलीच्या दिशेने आलेला वेलकम बाउंड्री चौकार. थॉमस हा असा खेळाडू आहे, निश्चितच अर्धशतकांसाठी ओळखला जातो. मोठ्या इनिंगसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मधल्या काळामध्ये निश्चितच तो फिटनेस त्याचा चांगला नव्हता. स्ट्रगल त्याने केलं. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा या मंचावरती क्रिकेटच्या पटलावरती दाखल झाला आहे. आखूड डब्याचा चेंडू त्यावरती केलेलं अत्यंत सुंदर असा फटका. आक्रमण केलं आणि पलटवार केला. चौकार बसूर केला. या 4 धावांनी धावसंख्या पोहोचले 6 वर. पार्कवरती गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरता नरेश ठोंबरे. नक्कीच इंजुरीनंतर काय कमबॅक केलं या खेळाडूने. थोडासा संघर्ष होता त्यावेळेस, मात्र तरीसुद्धा क्रिकेटवरचं प्रेम कमी नाही. ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलं होतं, स्वतःला सिद्ध केलं होतं आणि म्हणूनच थॉमस डायसचा खेळ पाहण्यासाठी केवळ मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर भारतभर वेगवेगळे प्रेक्षक या खेळाडूची वाट पाहत असतात. असा आपल्या दहिसरमधला उत्तर मुंबईतील अजून एक तारा सितारा मुंबई का तुफान. स्ट्राईकला थॉमस डायस. गोलंदाजी करतोय नरेश ठोंबरे. ओव्हर पिच हो चेंडू मिळाला होता, मात्र टायमिंग होऊ शकलं नाही. कनेक्ट समोर खेळायचं होतं. ज्या पद्धतीने बॅकलिफ्ट आपण स्विंग ऑफ द बॅट पाहिला होता, मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते टोटल 7 रन 7 स्कोरबोर्ड पर है और फिलहाल प्रमुख गेंदबाज के तौर पर नरेश ठोंबरे गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर एंड पर सुनील चावरी. जीतने के लिए 51 रनों का लक्ष्य रखा गया है. जयम्बे 11 गिरगांव रायगढ़ बनाम रॉयल स्टनर, ये दोनों टीमें मैदान के अंदर है. 7 रन स्कोरबोर्ड पर अपनी बोरिंग मार पर गेंदबाज तैयार. ऑफ टाइम के काफी बाहर गेंद राजू आंखों से दूर रखने की कोशिश. वाइड बॉल का इशारा अक्षय निर्मल ने किया और इसी मिस्टर एक्स्ट्रा के साथ स्कोर अब बढ़ता जा पहुंचा है 8 पर. 8 रन बगैर किसी नुकसान के. नक्कीच ऑस्टनच्या खूप बाहेर निघाला होता. ऑफ कटर टाकायचा होता कारण डावखुरा फलंदाज आहे. नरेश ठोंबरे फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं. थॉमस डाइस 6 पर बल्लेबाजी करते 3 गेंदों का सामना किया. सुनील नॉन स्ट्राइक. छोटी गेंद पर प्रहार किया. बहुत खूबसूरती के साथ गेंद को भेज दिया. स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद 4 रनों के लिए. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. डोंट वेरी कह रहे हैं सुनील चावरी. मैग्निफिसेंट स्ट्रोक. वेलकम बाउंड्री. 51 का टारगेट है. दोनों प्रारंभिक बल्लेबाजों के पास बहुत अच्छा स्ट्रोक है और ये अच्छा स्ट्रोक था. एक्शन रिप्ले बिल्कुल आपने जरूर देखा. सुंदर कैच है. जबरदस्त कैच दानिश का. तालियां बजाने के लिए मजबूर किया दर्शकों को. बेहतरीन खेल मैदान के अंदर. कमाल का खेल मैदान के अंदर बिल्कुल होता हुआ और जिस तरह से ये कैचअप का है, जरूरत थी वो कैचअप में सुनील चावरी बैक टू द पैवेलियन. सफलता मिली है और एक्शन रिप्ले देखे टेनिस क्रिकेट डॉट इन द्वारा सुनील चावरी बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे. चौका जड़ चुके थे. उसके बाद में गेंद को ऑन साइड पर खेलने का जो प्रयास किया उसमें उनका विकेट गिर गया. और दानिश का बहुत ही अच्छा कैच. जैसे कि स्विमिंग पूल में वो डाइव लगा देना, उसी तरह से इन्होंने डाइव लगाई थी. एक्शन रिप्ले देखे. ऑन साइड पर गेंद को फ्लिक करना चाहते थे. टाइमिंग अच्छा नहीं था. ज्यादा ऊपर गेंद चली गई थी और ज्यादा एक बार में दूरी नहीं तय कर पाए. इसके कारण दानिश को मौका मिला. गेंद के नीचे आए और बहुत ही खूबसूरत कैच. शानदार कैच कर गया. नक्कीच फिलहाल स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान पर नरेश ठोंबरे को सफलता मिली है. पहले ओवर की कहानी समाप्त. जो दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए शाम के सत्र में मैं आपको बताना चाहूँगा, रॉयल स्टनर बनाम जय अंबे 11 गिरगांव के बीच मुकाबला. थॉमस 6 पर खेल रहे और
अब नए बैटर आए हैं, बिशारत यंग खिलाड़ी है। वैसे इनकी बल्लेबाजी की चर्चा होती है ना, तो उसी तरह से आप देखें जैसे कि देखिए तो राजू, चर्चा इनकी बल्लेबाजी की होती है ना, उसी तरह से जो बिशारत के बाल है ना उसकी भी चर्चा होगी। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए आदिल तैयार, यंग खिलाड़ी, यंग गेंदबाज, नौजवान गेंदबाजों का जलवा आपने इस प्रतियोगिता में देखा है। जैसे कि शुभम, पहले दिन में बहुत बढ़िया प्रदर्शन रहा इनका। ऑन सेट पर लॉन्गर पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी है, ज्यादा समय नहीं लेना है, ज्यादा समय जा रहा है, वक्त ज्यादा नहीं है, वक्त नजाकत के साथ आगे बढ़िए। 5:24 का समय हो गया है। आदिल तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार अच्छी गेंददारी के अंदर खिलाड़ी तैनात, शॉट बहुत अच्छा था, रन बनाने का कोई मौका नहीं है। पहली गेंद पर राजू बिंदी गेंद है, 23 गेंदों का खेल, 39 रनों का टारगेट है, 39 रन अभी भी रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए। JMB 11 गिरगांव, विपुल रावत बैकफुट पर चले गए, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के बाहर। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, पंख लगा के इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया खूबसूरती के साथ। थॉमस डाइस ने शानदार स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, जिसकी जरूरत थी। प्रेशर बन रहा था, जब प्रेशर बढ़ रहा है तब एक बार फिर वो कंट्रीब्यूशन देने का समय होता है, और कंट्रीब्यूशन देते हुए थॉमस डाइस जो अर्धशतक जड़ने के लिए है फेमस, बहुत फेमस है। अब दबाव गेंदबाजी के ऊपर जाएगा, 51 रन आपको डिपेंड करने हैं। नॉस्ट्रा चषक 2024, आदिल गेंदबाजी करने के लिए तैयार, थॉमस डाइस 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हो रही है, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। थॉमस डाइस का पलटवार, और इन्होंने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। पहले छक्का राजू, उसके बाद में चौका, और मिला मौका, जड़ दिया शानदार चौका। स्कोर इसी के साथ 22 पर पहुंच चुका है, 22। गणेश बारे बबन गुरव टूर्नामेंट के आयोजन करता, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आदिल तैयार। थॉमस डाइस 16 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया, एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। स्कोर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। 3 गेंदों का खेल इस ओवर में आना बाकी। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर सिक्सर, और उसके बाद में चौका। इस बार गैप में खेलते हुए खूबसूरती के साथ, टाइमिंग बहुत ही बढ़िया, क्या बात है। इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। इस मुकाबले में थॉमस का पलटवार, एक्सीलेंट बैटिंग, लुक एट द शॉट, थोड़ा आगे आए, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन द राइट गेंद को खेल दिया, ऑफ साइड पर एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, गैप ढूंढा, टाइमिंग बहुत ही बढ़िया, और घास को आग लगाती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। उसके बाद में ऑन साइड पर गेंद को खेल दिया, गैप में गेंद है, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया था थॉमस ने, लेकिन फिलहाल अपने जो पार्टनर है, खासकर इस वक्त बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज जो आए हैं बिशारत, इन्होंने मना किया। थॉमस 21 पर खेल रहे, एक तरफ स्कोर 27, जीतने के लिए 51 रनों का टारगेट है, 5 गेंदों में 15 रनों की साझेदारी बिशारत और थॉमस डाइस के बीच। और काफी संख्या में दर्शक आज शाम के सत्र में हमारे साथ जुड़े हुए, क्योंकि आज है संडे, संडे का मतलब है फंडे। अगली गेंद इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका है। क्या दूसरे के बारे में मन बना लिया, दूसरे के बारे में मन बना लिया है, और थॉमस ने इत्मीनान के साथ दूसरा रन मुकम्मल किया है। रिक्वायर्ड रन रेट 7.33 का है, और 2 ओवर की कहानी समाप्त, स्कोर है 29, 1 विकेट के नुकसान पर। थॉमस 21 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, बहुत ही इंपॉर्टेंट पारी अपने टीम के लिए खेलते हुए। 1 विकेट गिरने के बाद दोनों बल्लेबाज पारी को संभालने की कोशिश कर रहे हैं। रॉयल चैलेंजर्स के लिए विकेट की सख्त जरूरत, और विकेट आपको गुच्छे में चाहिए। 18 गेंदों में 22 रन, ये समीकरण आपके स्क्रीन पर है tenniscricket.in द्वारा। बीच मैदान पर आपको ज्यादा चर्चा नहीं करनी है, शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। समय ज्यादा नहीं है, वक्त की नजाकत के साथ दोस्तों आगे बढ़िए। विकेट प्राप्त करने के लिए राजू, सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी है, तब जाकर आशीष विकेट मिलता है, और आपको विकेट गुच्छे में
और अमीर दापेदार जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया, लाजवाब बल्लेबाजी। अमीर दापेदार बड़े खिलाड़ी हैं। लेग ब्रेक गेंद थी, टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर हमला किया। एक बार फिर उसी अंदाज से इन्होंने बल्लेबाजी करते हुए लगातार 3 छक्के जड़े हैं। नारंगी के मैदान पर 6 छक्के 6 गेंद में जड़ने वाले खिलाड़ी। इस बार नियंत्रण नहीं है गेंदबाज का। जब आपके जेब में पैसा नहीं होता है ना तो दिमाग काम नहीं करता, और आपके पास अब ज्यादा बैंक बैलेंस नहीं है तो नियंत्रण नहीं है, कंट्रोल नहीं है। और गेंदबाजी में परिवर्तन, दानिश जुड़ने के जबरदस्त कैच लपका था। अब विकेट लेने प्लेटफॉर्म पर जाते हैं तो टिकट, और क्रिकेट के मैदान पर विकेट लेना बहुत जरूरी है। विकेट लेना बहुत जरूरी है, तब जाकर आप कमबैक करेंगे। बबंदा दगुरव फिलहाल देखिए ये अच्छा स्ट्रोक, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया। अब बारी है बीच मैदान पर बल्लेबाजी करने वाले बिशारत की। सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही बेहतरीन और लाजवाब तरीके से गेंद को ऑन पर खेल दिया। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम। बल्लेबाज बिशारत अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार। गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ, कवर ड्राइव है, क्लासिकल बल्लेबाजी, डीप स्टैक कवर पर खिलाड़ी तैनात, सेंसिबल बल्लेबाजी बिशारत द्वारा। अब जाकर समीकरण देखिए, समीकरण आपके स्क्रीन पर है, टेनिस क्रिकेट .in द्वारा आपको दिखाया जाएगा। इस मुकाबले की बात करें तो बहुत ही जबरदस्त प्रदर्शन बिल्कुल होता है रायगढ़ टीम का। इंपॉर्टेंट मैच, गेंदबाजी करने के लिए दानिश तैयार। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। फिलहाल 1 ही रन मिलेगा और दोनों बल्लेबाज कोई जल्दबाजी नहीं कर रहे, हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी नहीं हो रही है, इत्मीनान के साथ बल्लेबाजी होते हुए, खास करके थॉमस डाइस आपके स्क्रीन पर है। दानिश एक ड्रीम बॉल आपको डालना है, तभी जाकर आपको कमबैक करने का मौका मिलेगा। 3 गेंद में अभी तक अगर देखें तो रन आए हैं 10 रन। यह अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद, बिंदी गेंद, दबाव बिल्कुल बल्लेबाज के लिए बनाएगी। 15 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इंटरेस्टिंग मैच, नॉस्टा चषक 2024, बबन दादा गुरव गणेश जी बारे टूर्नामेंट के आयोजन करता। अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए। दानिश ऑफसाइड पर पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ला घुमा, लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच वो अच्छा संपर्क नहीं था। 13 गेंदे 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। स्कोर 39, 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है, 5 ओवर का ये मुकाबला और काफी सारे दर्शक जो है ये प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं। ऑफसाइड पर बिल्कुल एक खिलाड़ी दायरे के अंदर है पॉइंट पर, और एक बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं स्टक कवर पर, और उसके बावजूद एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ मौजूद है। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, खूबसूरती के साथ गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में भेज दिया है। छोटा पैक, बड़ा धमाका, छोटा तीर, वार करे गंभीर। क्या शॉट है बिशारत, युवा खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है, मैच में किस तरह से जान देने उनको पता है। 12 गेंदों में 6 रनों की जरूरत है, प्रेशर रिलीज हुआ है। बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर, खूबसूरती के साथ बल्लेबाजी। एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा। ओवर पिच गेंद मिलेगी या एक बार फिर पाले में गेंद मिलेगी तो बिशारत कहां छोड़ने वाले हैं। इस वक्त बल्लेबाज लय में और गेंदबाज भय में। सुंदर बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा, जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। 12 गेंदों का खेलाना बाकी। दानिश के गेंद और उसके ऊपर देखिए किस तरह से प्रहार किया गया था। युवा खिलाड़ी है, आंखों में चमक है और बहुत ही जबरदस्त तरीके से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। बेहतरीन बल्लेबाजी। इस बार हवा में गेंद, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, गेंद जाते हुए स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन की तरफ, खिलाड़ी यहाँ तैनात और 1 रन लेने का मौका। 11 गेंदे और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। रायगढ़ की टीम बहुत अच्छा प्रदर्शन करती हुई। ताई पैकर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको हमारे टॉस बॉक्स की तरफ आना है, मंच की तरफ आना है। ताई पैकर्स कप्तान छोटी गेंद पर प्रहार किया, गेंद को ऑनसाइड पर पूल किया खूबसूरती के साथ। नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजरा देखने लायक होगा। और विशारत ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है। विशारत पगारे, वारे वारे, आपके वारे न्यारे, कमाल कर रहे मैदान के अंदर विशारत पगारे। और क्या जबरदस्त सूर और ताल के साथ आज आपने बल्लेबाजी की है। ताई पैकर्स से टीम के कप्तान और उसके साथ रायगढ़। और विशारत की बात करें तो ये लालबाग के खिलाड़ी है, आज मार मार के बॉल को भी लाल किया है। लालबाग के ये जहाबाज खिलाड़ी विशारत पगारे। क्या जबरदस्त स्ट्रोक,
चले एक बार फिर हम जाते हैं, जिस तरह से आज बल्लेबाजी में बिशारत की वो आपके मस्किन पर है, लेकिन टॉस करना बहुत जरूरी। मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा, लेकिन उससे पहले ताई पैकर्स रायगड टीम कप्तान अंकुर सिंग, आइए जल्दी, आमच्याकडे वेळ फार कमी आहे। नॉस्टा चषक 2024 क्रिकेटचा महासंग्रह रबर बॉलची स्पर्धा आणि या मॅच मध्ये सामना अर्थात अंकुर सिंग, ऐश्वर्या सुर्वे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी